नागपुरातील हिंसाचार पूर्वनियोजित कट होता अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहामध्ये दिली। नागपूरमध्ये काल हिंसाचाराबाबत ज्या काही घडामोडी घडल्या त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेमध्ये निवेदन सादर केलं आणि या निवेदनादरम्यान मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली। मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये निवेदन सादर केलं। पोलिसांवरती हल्ला करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही असा इशारा फडणवीसांनी दिलाय। दरम्यान गृह खातं झोपा काढत होतं का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला। सकाळची एक घटना घडल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये पूर्णपणे शांतता होती, पण त्यानंतर मात्र संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हल्ला केल्याचं या ठिकाणी लक्षात येत आहे। याचं कारण जवळपास एक ट्रॉली भरून त्या ठिकाणी दगड मिळालेले आहेत आणि काही लोकांनी जमा करून ठेवलेले दगड, वरती जमा करून ठेवलेले दगड हे आपल्याला पाहायला मिळाले। शस्त्र असे देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते, ते शस्त्र जप्त करण्यात आलेले आहेत। वाहनांची जाळपोळ त्या ठिकाणी झालेली आहे आणि ठरवून काही ठराविक घरांना, काही ठराविक आस्थापनांना त्या ठिकाणी लक्ष करण्यात आलेलं आहे। आरएसएसचं मुख्य कार्यालय नागपूर आहे। अशा या नागपूरमध्ये हिंदू खतरे में कसा काय? मग इतके वर्ष तुम्ही केलं तरी काय नेमकं? मग पूर्वनियोजित असेल तर तुमचं गृह खातं झोपा काढत होतं का? हा पूर्वनियोजित कट तुमच्या कानावर आला का नाही? आणि जर आला असेल तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का?